नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोले सर नांदेडवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची अकाउंट विषयाची तयारी करून घ्यायला। ही तयारी करून घेत असताना आपलं भागीदारीची पुनर्रचना, यामधलं भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आपलं चालू आहे। आणि या अगोदर आपण इथे जवळपास 8 उदाहरणं या ठिकाणी आपण अगोदर अपलोड केलेले आहेत, पाहिलेले आहेत। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये 9वं उदाहरण अभ्यासावयाचं आहे। आता हे 7 नंबरच्या उदाहरणापासून पुढचे उदाहरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, थोडेसे वेगळ्या टाइपचे, म्हणजे भांडवलाचा कमी जास्तपणा, भांडवल कमी पडाले, भांडवल जास्त व्हायले, बरोबर, या संदर्भात कशा प्रकारे भांडवल कमी पडते, कशा प्रकारे भांडवल जास्त होते, किंवा नवीन भागीदाराच्या भांडवलावरून जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून संस्थेचं भांडवल कसं ठरवायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावयाच्या आहेत, अभ्यासावयाच्या आहेत, आपण अभ्यासायल्या। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला काय होतील, प्राप्त होतील। ओके, तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुमच्या अडचणी, तुमच्या काही प्रतिक्रिया, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ओके, चला मग आपण वेळ न लावता सुरू करूता। म्हणजे गणित सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण गणित सोबत सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील काय होईल, ती उदाहरण चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल। आता अकाउंटचं पुस्तक समोर ठेवायचे, वही काढायची आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण काय करायचे, रकाने तयार करायचे। आता सर्वप्रथम बघा, उदाहरण आहे त्रिवेणी ट्रेडर्स। खालील ताळेबंद हा त्रिवेणी ट्रेडर्स यांचा आहे। नर्मदा आणि गोदावरी या 2:2 प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात। नर्मदा आणि गोदावरी आहे का नाही, या 2 भागीदार आहेत। त्यांनी काय केले माहिती आहे का, कावेरीला प्रवेश दिलाय। सगळ्या नद्या आहेत, आहे का नाही, नर्मदा आणि गोदावरी, कावेरीला काय म्हणतात, नात करती काय, यावंच लागेल कुठं, भागीदारी संस्थेमध्ये। कशासाठी, प्रवेश घेण्यासाठी। कारण का नर्मदा आणि गोदावरी यांच्या भागीदारी संस्थेला काहीतरी कमी पडला असेल, भांडवल कमी पडला असेल, आहे का नाही, किंवा भांडवल आहे हो पण इतर काही कौशल्य कमी पडला असेल, म्हणून नर्मदा आणि गोदावरी या ठिकाणी कावेरीला काय म्हणतात, नात करते काय, यावंच लागेल। ओके, मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय तयार करायचंय, काय काय नाही ते आपण बघूत, आहे का नाही। सोपं आहे बघा, काय सांगितलंय, नफा तोटा समायोजन खातं सांगितलंय, भागीदाराचं भांडवल खातं सांगितलंय, भागीदारांचं भांडवल खातं आणि नवीन ताळेबंद सांगितलंय। नफा तोटा समायोजन खातं म्हणजे वेगळं काय बी नाही बरं, या नफा तोटा समायोजन खात्यालाच लाडाने काय म्हणतात, पुनर्मूल्यांकन खातं असे म्हणतात। तर आपण काय करूता, रकाने तयार करूत। मग तुम्ही रकाने करायचे, काय काय करायचे, कसे कसे करायचे बघा। या प्रकारचं पुनर्मूल्यांकन खातं करा, त्यानंतर या प्रकारचं भागीदाराचं भांडवल खातं करा। ओके, त्यानंतर या प्रकारचा ताळेबंद करा। आणि त्याने सांगितलंय नाही सांगितलंय, काय देणं घेणं नाही, आपल्याला सांगितलं असल किंवा नसल, रोख ऑब्लिक बँक खातं एक 4-5 ओळीचं असं या प्रकारचं तयार करायचं। चला मग आता या प्रकारे आपण वेगवेगळे रकाने तयार करायचे आणि गणित आपल्याला सुरू करायचंय, वेळ लावायचा नाही, नात करते काय। ओके, तर बघा मग आता या ठिकाणी ज्या ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला आपल्याला काय करायच्यात, टिक मार्क करायच्यात। समायोजना कशा कशावर आहेत बघा। पहिली समायोजना, कावेरीने ख्यातीकरिता 4,000 आणावे, ही रक्कम व्यवसायातच ठेवावी, बर। नंतर भविष्यातील 1/4 हिश्श्याकरिता 15,000 भांडवल आणावे, अच्छा, ओके। त्यानंतर 3 नंबरचं बघा, हे उदाहरण जे आहे 5 नंबर 154 वर आहे बरं का। बघा 3 नंबरची समायोजना बघा, इमारत, यंत्रसामुग्री, उपस्कर, ऋणको, इमारत, यंत्र, उपस्कर, ऋणको, या 4 पदाला टिक मार्क करून घ्यावं का नाही। आणि स्कंद पण विचारले, स्कंद पण आहे, म्हणजे जवळपास सगळ्याच पदावर काय आहे बघा, संपत्ती बाजूच्या सगळ्याच पदावर समायोजना आहे, टिक मार्क करूत आपण। तरी बी इमारतीवर आहे, यंत्रावर आहे, उपस्करावर आहे, स्कंदावर आहे, ऋणकोवर आहे, जवळपास सगळ्याच ह्याच्यावर पदांवर समायोजना आहे। 1 2 3 4 5 पाचही पदावर समायोजना आहे, आपण टिक मार्क केल्या। 4 नंबरची समायोजना काय आहे, भांडवलाचे नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात
समायोजन केल्यावर दिसणारी नर्मदा आणि गोदावरीच्या भांडवल खात्यावर जास्तीची शिल्लक कर्ज खात्याला न्यावी। आता या गणितामध्ये सरळ आणि स्पष्ट सांगितले की जे भांडवल जास्त झाले, भागीदारांना जे भांडवल कसं झाले, जास्त झाले, तर ते जास्त झालेलं भांडवल रोख खात्यामार्फत समायोजित न करता, बँक खात्यामार्फत समायोजित न करता, चालू खात्यामार्फत समायोजित न करता जास्तीची रक्कम कर्ज खात्याला पाठवायचे। कुठं पाठवायचे? कर्ज खात्याला पाठवायचे। काही अडचण नाही, ज्या ज्या पदावर समायोजना होत्या त्या त्या पदाला आपण टिक मार्क केलेल्या आहेत। आता आपण डायरेक्ट काय करूता, उदाहरण सुरू करू। उदाहरण सुरू करत असताना कोणाला जर काही अडचण असेल, ओके, तुम्ही अडचणी विचारू शकता। बघा मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, जुन्या ताळेबंदाच्या देयता बाजूपासून आपल्याला उदाहरण सुरू करायचे, गणित सुरू करायचे। बघा पहिलं पद काय आहे? धनको आहे। धनकोवर कसल्याही प्रकारची समायोजना नाही। समायोजना नसेल तर डायरेक्ट धनको जे आहे 49,600 ताळेबंदाच्या देयता बाजूला घ्यायचं। हो काय, ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही देयता बाजू आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे। देयता बाजूला घ्यायचं हो का, या प्रकारे धनको वरती जागा सोडायचं भांडवल वगैरे वगैरे लिहिण्यासाठी, आहे का नाही। धनको 49,600 रुपये आपण घेतले। त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, भांडवल खाते आहे, नर्मदा आणि गोदावरी दोघीचेही भांडवल किती किती आहे? 28,000 रुपये आहे। आता हे भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला घ्यायचे? जमा बाजूला घ्यायचे। कसं घ्यायचे? बघा इकडं, भांडवल खात्याची ही जमा बाजू शिल्लक पुढे आणली। नर्मदाचे किती हजार आहे? 28,000। गोदावरीचे किती आहे? 28,000 रुपये आहे, तेवढं आपण घेतलंय। आता पुढचं पद काय आहे बघा, ही ताळेबंदाची देयता बाजू संपली। ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा, बँकेतील रोख आहे। बँकेतील रोख किती रुपये आहे? 4,000 आहे। तुम्हाला मी सांगितलं की बँकेतील रोख जे आहे बँक खात्याच्या नावेला शिल्लक पुढे आणली असं घेतलं तरी हे चालते, किंवा ही बँकेतील रोख जे आहे ताळेबंदाच्या संपत्तीला डायरेक्ट घेतलं तरी चालते। ओके, मग ही बँकेतील रोख जे आहे, बँकेतील रोख बघा या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये ताळेबंदाच्या संपत्तीला डायरेक्ट घेतले। किती रुपये घेतले आपण? 4,000 रुपये घेतले। इथपर्यंत कळालं? ठीक आहे। पुढं काय आहे बघा, आता इमारत आहे। इमारत एक प्रकारची संपत्ती आहे। हा, बँकेतील रोख बदला, ह्याच्या अगोदरच्या काही उदाहरणामध्ये आपण बँक खात्या रोख किंवा बँक खात्याच्या नावेला घेण्याचा प्रयत्न केलाय, चुकत नाही, काही अडचण नाही। ओके, आता या ठिकाणी बघा इमारत आहे, इमारतीवर टिक मार्क केले, इमारतीवर समायोजन आहे। इमारतीवर समायोजना काय तर बघा, इमारतीची रक्कम दिली आहे 20,000 आणि इमारतीवर समायोजना काय विचारले? इमारतीवर समायोजना विचारले की इमारत म्हणजे संपत्तीचं खालील प्रमाणे पुनर्मूल्यांकन करण्यात आले। ओनली फॉर संपत्ती आहे का नाही, ऍसेट, याचं काय करायचंय? रिव्हॅल्युएशन करायचंय, पुनर्मूल्यांकन करायचंय। इमारतीचं मूल्य किती रुपये दिले? इमारतीचं मूल्य दिले बघा या ठिकाणी 24,000। किती रुपये दिले? 24,000 रुपये या ठिकाणी इमारतीचं मूल्य दिलेलं आहे। इमारतीचं मूल्य किती रुपये दिले? 24,000 रुपये दिले। 24,000 रुपये दिले याचा अर्थ इमारतीचं मूल्य कमी करायचं का वाढवायचं? बघा, जुन्या ताळेबंदात इमारतीचं मूल्य किती रुपये आहे? 20,000 आहे। किती हजार आहे? 20,000 आहे। आणि नवीन ताळेबंदामध्ये इमारतीचं मूल्य किती करायचंय? नवीन ताळेबंदात इमारतीचं मूल्य करायचंय 24,000 रुपये करायचे। किती रुपये करायचे? 24,000 रुपये करायचे। मग या ठिकाणी इमारतीचं मूल्य जर 24,000 करायचं असेल, एकच मिनिट, हा, जुनं मूल्य 20,000 आहे, नवीन किती करायचे? 24 करायचे। म्हणजे इमारतीचं मूल्य काय करायचे? वाढवायचे। कितीने वाढवायचे? 4,000। मग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इमारत घ्या। इमारत घेतली आपण संपत्ती बाजूला, किती रुपये आहे? 20,000 अधिक वाढ 4,000। 20,000 मध्ये 4,000 जर आपण अधिक केले, बाहेर किती येतात हो का? 24,000 रुपये येतात। इमारत एक प्रकारची संपत्ती आहे, आपल्याला माहिती आहे। आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढलं असेल, तुम्हाला मी सांगितलं याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये की पुनर्मूल्यांकनाच्या कोण्या बाजूला घ्यायचं? जमा बाजूला घ्यायचं। हे पुनर्मूल्यांकन खातं आहे, पुनर्मूल्यांकन खात्याच्या इकडे बघा, हे पुनर्मूल्यांकन खातं याच्या जमा बाजूला
काय घ्यायचं, इमारत खाते किती रुपये, 24,000 रुपये घ्यायचं आपण या ठिकाणी घेतलं. त्यानंतर पुढचं पद काय आहे, यंत्र आहे. यंत्राची रक्कम किती आहे, 28,000 आहे. यंत्रावर समाना काय विचारल्या बघा, यंत्रावर समाना विचारल्या, यंत्र आणि उपस्कराचे 10% अवमूल्यन करायचे. म्हणजे काहीच करायचे नाही, सरळ सरळ अवमूल्यन करायचे. म्हणजे मूल्य काय करायचे, कमी करायचे. हा, या त्याने या ठिकाणी जर म्हणलं असतं अवमूल्यन झाले तर याची वेगळी स्टेप होती बरं का. हे पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला अभ्यासायचंय. अवमूल्यन झालं जर म्हणलं असतं तर याचा परिणाम आपल्याला वेगळा करावा लागला असता. पण त्यांनी काय म्हणलंय की 10% अवमूल्यन आणि ऋणकोर 5% सकट निर्माण करावा. मग याचा अर्थ याचं अवमूल्यन करायचे. अवमूल्यन करायचे म्हणजे मूल्य काय करायचे, कमी करायचे. कशाचं, यंत्राचं. यंत्राचं मूल्य किती रुपये आहे बघा, यंत्राचं रक्कम किती कमी करा म्हणले, 10% म्हणले. यंत्र आणि उपस्कराचं यंत्राचं मूल्य किती हजार आहे, 28,000 आहे. 28,000वर 10% किती येते तुम्हाला चांगलं माहिती आहे. 28,000वर 10% म्हणजे 2,800 रुपये येते. मग याचा अर्थ यंत्र काय करा, ताळेबंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घ्या. हे काय ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये आपण घेतलं यंत्र किती रुपये, 28,000 रुपये. 10% काढला आपण. 10% कसं काढायचं, शेवटचा 1 शून्य कट करायचा किंवा डायरेक्ट हे तुम्ही काढू शकता असं, 28,000 गुणिले 10 भागिले 100. हे शून्य कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, किती आलं, 2,800. 2,800 आपण यंत्रसामुग्रीमधून वजा केले, बाहेर किती आली, 25,200. यंत्र एक प्रकारची संपत्ती आहे आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी केलं तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावेला घ्यायचं. नोंद जर म्हणली काय होती तर याची नोंद काय होते माहिती आहे का, पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा. मग पुनर्मूल्यांकनाचे आपण नावेला घेतलं यंत्र खाते 2,800. त्याच्यानंतर पुढचं पद काय, उपस्कर आहे. उपस्कर संपत्ती बाजूला घ्यायचं इनर कॉलम मध्ये. उपस्करावर देखील ही समायोजन आहे बघा, 10% कमी करायचे. उपस्करावर आपण बघा, उपस्कराची रक्कम किती घेतली, 1,200. संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घेतले, 1,200 वर 10% काढलं. 10% काढायचं म्हणजे त्या संख्येचा शेवटचा शून्य कट करायचा. मग वजा घट 120 रुपये आलं. 1200 मधून 120 वजा केले, बाहेर किती आले, 1,080. उपस्कर पण संपत्ती आहे यंत्रासारखीच. मग संपत्तीचं मूल्य आपण कमी केले तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावेला. हे पुनर्मूल्यांकन खातं, त्याच्या नावे बाजूला बघा उपस्कर खाते 120 रुपये. त्यानंतर पुढं कोणतं पद आहे, पुढचं पद आहे बघा स्कंद. स्कंदाची रक्कम किती आहे, 16,400. आता स्कंदावर समायोजन काय विचारलंय एकदा बघा, स्कंदावर समायोजन काय विचारलंय, स्कंदाचं मूल्य 20,000 करावे म्हणजे बघा या ठिकाणी स्कंदाचं मूल्य किती रुपये करायचे, 20,000 करायचे. मग स्कंदाचं मूल्य किती आहे, 16,400 आहे. मग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आधी काय करा, इनर कॉलम मध्ये स्कंद घ्या. आता स्कंद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला जर आपण इनर कॉलम मध्ये घेतला, बघा इथं बघा ताळेबंदाच्या आपण संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये स्कंद घेतला 16,400. आता 16,400 मूल्य आहे, पण हे किती करायचे, 20 करायचे. मग 16,400 रुपयाचं 20,000 करण्यासाठी त्याच्यामध्ये किती रुपये वाढवावे लागतील, तर दोन्ही मधला फरक काढायचा. दोन्ही मधला फरक म्हणजे 20,000 आणि 16,400 किती येतात बघा, 600. 9 मधून 6 गेले 3, म्हणजे 3,600 रुपये वाढवायचे. तर करायचं मग अधिक वाढ 3,600 अधिक केले, बाहेर किती आले, 20,000 आले. स्कंद एक प्रकारची संपत्ती आहे आणि मूल्य आपण काय केले, वाढवले. मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवलं असेल तर ते संपत्तीचं मूल्य वाढवल्यास कुठे घ्यायचं, पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला. अहो काय पुनर्मूल्यांकन खातं आहे, हे जमा बाजू आहे. जमा बाजूला घेतला आपण स्कंद खाते 3,600 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, ऋणको आहे. ऋणकोची रक्कम किती हजार आहे, 36,000 रुपये. ऋणकोर समायोजन विचारले, ऋणकोर समायोजन विचारले बघा, काय विचारले, ऋणकोर 5% दराने सकणी निर्माण करायचं आहे. ऋणकोची रक्कम किती रुपये आहे, 36,000 आहे. 36,000वर 5% कसे काढायचे, तर इथं बघा 36,000 गुणिले 5, कारण 5% विचारले ना, गुणिले 5 आणि टक्के याचा अर्थ काय होते, भागिले 100 होते. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 शून्य 0, 5 सक 30 ला 0 हात चाले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18, म्हणजे किती यायलेत 1,800. आता ऋणकोण 1,800 सकणी जे आहे ते ऋणको मधून काय करतात, वजा करतात. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला
हो का, आपण या ठिकाणी ऋणको घेतला, ऋणकोची रक्कम किती घेतली 36,000, त्याच्यामधून वजा सकनी 1,800, बाहेर किती आले 34,200. ऋणको पण एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य आपण काय केले, कमी केले. तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावेला घ्यायचं. हो काय, पुनर्मूल्यांकन खातं आहे, नावे बाजूला ऋणकोचे खाते घ्या किंवा सकनी खाते घ्या 1,800 रुपये. अशा प्रकारे आपला मला वाटते ताळेबंद संपला. आपला काय संपला, जुना ताळेबंद संपला. आता आपल्याला संपवायच्यात समायोजना. दिवाळीचा फराळ नाही संपवायला, समायोजना आहेत ह्या, आहे का नाही. समजून घेऊन व्यवस्थित सोडवला. दिवाळीचा फराळ काय नाही, डबा कानडा होईपर्यंत आपण खात राहत, आहे का नाही. म्हणजे ती आपल्याला विचार करायचा नाही. तर बघा या ठिकाणी आणखी एक सांगायचं राहिले बरं का, नवीन ताळेबंद जो असतो ना, नवीन ताळेबंदाला ही तारीख टाकायची. बघा ज्या दिवशी त्या भागीदारांना प्रवेश घेतलाय का नाही, तर ती तारीख 1 एप्रिल 2019 ही ताळेबंदाला तारीख टाकायची. इथं बघा या ठिकाणी कुठे गेलं, 1 एप्रिल 2019. ओके, असो. आता समायोजना बघा, समायोजना क्रमांक 1. समायोजना क्रमांक 1 काय, कावेरीने ख्यातीकरिता किती रुपये आणावे, 4,000 आणावे. ही रक्कम कुठे ठेवावी, व्यवसायातच ठेवावी. आता कावेरी कोण होय, नवीन भागीदार होय. आणि नवीन भागीदारानं व्यवसायामध्ये 4,000 रुपये ख्यातीचे आणायचे आणि ती रक्कम कुठे ठेवायचे, व्यवसायातच ठेवायचे. म्हणजे जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो आणि ती रक्कम कुठे ठेवली जाते, व्यवसायात ठेवली जाते. तर यावेळेस विद्यार्थी मित्रांनो नोंदी किती होतात, 2 होतात. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो आणि जुने भागीदार ती रक्कम व्यवसायात ठेवतात. तर यामध्ये 1 नंबरची नोंद आहे बघा, ख्याती आणल्याबद्दल रोख खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो तेव्हा नोंद काय होते, रोख खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. याचाच अर्थ रोख खात्याच्या नावे बाजूला काय घ्यायचे, ख्याती खाते घ्यायचे. या ठिकाणी आपण रोख खाते केले बघा, रोख खात्याच्या नावे बाजूला हो काही या ठिकाणी घेतले आपण. कोणतं खातं, ख्याती खातं. किती रुपये, 4,000 रुपये घेतलेत. त्यानंतर 2 नंबरची नोंद काय होते, ख्याती खाते नावे ख्याती खाते नावे. हे पीडीएफ वर नोंद आहेत बरं का, ह्या नोंदी सगळ्या आहेत पीडीएफ वर. ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. बरोबर, मग हेच ख्याती काय करायचंय, जुन्या भागीदारांमध्ये वाटप करायचंय. त्यांचं प्रमाण दिले बघा, प्रमाण काय दिले, त्यागाच्या प्रमाणात वाटप करतात. पण नवीन प्रमाण गणितामध्ये दिलं नसेल तर त्यागाचं प्रमाण कोणतं समजायचं, हे जुनं प्रमाणच कोणतं प्रमाण समजायचं, त्यागाचं प्रमाण समजायचं. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकते, जेव्हा नवीन प्रमाण दिलं नसेल तर जुन्या भागीदारांचं त्यागाचं प्रमाण कसं काढावे. तर ह्यावर सांगायचं की जर गणितामध्ये तुतरवरी घेऊन त्यांनी काय केलं नसेल, नवीन प्रमाण दिलं नसेल तर जुन्या भागीदारांचं जे जुनं प्रमाण असते त्यालाच कोणतं प्रमाण म्हणायचं, त्यागाचं प्रमाण म्हणायचं. किंवा त्यालाच कोणतं प्रमाण समजायचं, त्यागाचं प्रमाण समजायचं. म्हणजे त्यागाच्या प्रमाणात ख्यातीचं काय करायचे, वाटप करायचे. किती आहे प्रमाण, 3/2 आहे. मग या 4,000चं 3/2 मध्ये वाटप कसं करायचं, हे का या प्रकारे 4,000 लिहायचं, 3/2 वाटप करायचे. 3 आणि 2 ची बेरीज करा, किती येते 5. 5 न भागा, 5 1 5 5 8 40, 5 0 0 5 0 0. मग 800 गुणिले 3, 800 गुणिले 2. मग ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. आपण ख्याती खातं उघडले का, नाही. मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाला काय घ्यायचं, ख्याती खातं घ्यायचं. आता भागीदारांचं या ठिकाणी हे भांडवल खातं आहे, भांडवल खात्याच्या जमाला या ठिकाणी हो का ख्याती खाते. नर्मदाला किती आले तर 800 गुणिले 3 म्हणजे 2,400 आणि गोदावरीला किती आले तर 800 गुणिले 2 म्हणजे 1,600. ख्याती खाते. त्यानंतर पुढची समायोजना बघा, पुढची समायोजना किती नंबरची आहे, 2 नंबरची. 2 नंबरची समायोजना काय आहे बघा, भविष्यातील 1/4 हिस्स्यासाठी 15,000 रुपये काय आणायचे, भांडवल आणायचे. म्हणजे जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो, भांडवल आणल्यावर या ठिकाणी नोंद काय होते माहिती आहे का, नवीन भागीदाराने रोख स्वरूपात भांडवल आणल्यास त्याची नोंद होते रोख खाते
नावे आणि नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. आता रोख खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. नवीन भागीदार कोण आहे? या ठिकाणी कावेरी आहे. मग या ठिकाणी नवीन भागीदाराच्या याऐवजी काय येणार माहितीये का? या ठिकाणी रोख खाते नावे आणि कावेरीच्या भांडवल खात्याला जमा. मग रोख खाते नावे म्हणजे रोख खात्याच्या कोणत्या बाजूला? नावे बाजूला. या ठिकाणी घेतलं हो का? कावेरीचं भांडवल खातं किती हजार? 12,000. आणि दुसरा परिणाम कुठं? कावेरीच्या भांडवल खात्याच्या जमाला. या ठिकाणी हो का? इथं बघा आपण रोख खातं घेतलंय. कावेरीच्या कॉलम मध्ये किती हजार? 12,000 रुपये घेतले. या ठिकाणी इथपर्यंतच्या 2 समायोजन आपल्या झाल्यात. आता पुढचे 3 नंबरचे समायोजन आपण सोडवले. आता 4 नंबरचे समायोजन आपल्याला सोडवायचे आहे. पण त्या 4 नंबरचे समायोजन सोडवण्यासाठी बघा 4 नंबर समायोजन काय सांगितले? भांडवलाचे नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात समायोजन केल्यावर दिसणारे नर्मदा आणि गोदावरीच्या भांडवल खात्यावर जास्तीची शिल्लक कुठं पाठवायचे आहे? कर्ज खात्याला पाठवायचे. मग या ठिकाणी त्यांचं भांडवल कमी पडायले का जास्त व्हायले ते या ठिकाणी आपल्याला काढायचे. मग ते तत्पूर्वी आपलं एक काम करावं लागेल. आता या गणितामध्ये अगोदर नफा तोटा किती झालाय ते काढून घ्यावं लागेल आहे का नाही? म्हणजे बाकीचं नंतर बघूया आपण. चला आता पुनर्मूल्यांकन खातं बंद करून अगोदर नफा तोटा काढू. आता हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? बघा नावेला हे 3 पद आहेत, जमाला हे 2 पद आहेत. मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाची बेरीज यायला बघा जास्त. जमाची बेरीज यायला किती? 7,600 रुपये यायले. बघा 4,000 आणि 3,600. आणि नावेची बेरीज किती येते बघा बरं. नावेची बेरीज येते बघा हे 20. 8 आणि 8 16 आणि 1 17 7. हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. 4,720 यायले. किती यायले? 4,720. 8 आणि 8 16 17 1 2 आणि 1 3 4. बरोबर आहे 4,720. मग काय करायचं? 7,600 मधून 4,720 वजा करायचे. 7,600 मधून 4,720 जर आपण वजा केले तर किती उरतात? चुकलं तर नाही ना आपलं? 0 2 8 8 16 17 7 हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा किती? 10तून 2 गेले 8 उरले. इथं नंतर 5 राहिले ना. 5 मधून 7 म्हणजे 15तून 7 गेले 8 उरले. इथं 6 मधून 4 गेले 2 उरले. बरोबर 2,880. या ठिकाणी ही इकडली बेरीज आहे बरं काही. सॉरी ही इकडली बेरीज आहे. या ठिकाणी ऍक्च्युअली नफा जे यायलाय किती यायलाय? 2,880 रुपये यायलाय. नफा किती यायलाय? 2,880. आता हे पीडीएफ वर देखील तुम्हाला काय करायचे? दुरुस्ती करून घ्यायचे बरं का. हा मग या ठिकाणी इकडली बेरीज झाली होती 4,720. दोन्ही मधला फरक काढला. पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा किती यायलाय? 2,880. बरोबर आहे का? बघा एकदा 0 0 हे सॉरी 8 नंतर इथं किती राहिले? 5 राहिले. 5 मधून 7 गेले जात नाहीत. 15तून 7 गेले 8 राहिले. नंतर इथं 6 राहिले. 6 मधून 4 गेले 2 राहिले. बरोबर आहे. आता या ठिकाणी हे तोटा सॉरी नफा आलाय. नफा आलाय तोटा आलाय कसं समजलं? कारण जमाची बेरीज जास्त आहे, नावेची बेरीज कमी आहे. मग हा नफा आपल्याला वाटप करायचा आहे. मग रफ मध्ये आपण काय करू? हा नफा वाटप करू. 2,880 2,880 3 2 वाटप करायचं म्हणजे किती न भागायचं? 5 न. 5 1 5 5 5 25. किती उरले? 3 उरले. 5 6 30 5 7 35. किती उरले? 3 उरले आहे का नाही? 5 6 30 म्हणजे 576 गुणिले 3 करायचं आणि 576 गुणिले 2 करायचं. किती येते बघा? 3 सांग 18 ला 8 हातचाला 1 3 7 21 आणि 1 22 ला 2 हातचाले 2 3 5 15 आणि 2
17 1728 आणि याला किती येते बघा 6 दुनी 12 ला 2 हातचाला 1 7 दुनी 14 आणि 1 15 ला 5 हातचाला 1 5 दुनी 10 आणि 1 11 म्हणजे 1152. बघा या ठिकाणी नफ्याचं आपल्याला वाटप करायचे. एकाला किती आलंय 1728 आणि 1552. 1728 आणि 1552 या ठिकाणी बघा हो का. नर्मदाला किती आलाय 1728 आणि गोदावरीला किती आलाय 1152. या ठिकाणी मग तो नफा आपण लिहिला. इकडली बेरीज किती आली 7600. आता पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झालाय. ह्याची नोंद काय होणार पुनर्मूल्यांकन खाते नावे भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. या ठिकाणी इथं लिहायचं मग भागीदाराचे भांडवल खाते कंसामध्ये पुनर्मूल्यांकन नफा वाटप केला आपण. हा नफा आता भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला जाईल जमा बाजूला जाईल. आता या ठिकाणी भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या जमाला हो का इथं बघा पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा 1728 1152 इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय करायचंय नवीन भागीदाराच्या भांडवलावरून सगळ्या संस्थेचं भांडवल ठरवायचंय. मग नवीन भागीदाराचं भांडवल किती रुपये या ठिकाणी बघा बरं. नवीन भागीदाराचं भांडवल किती रुपये आहे हे ठरवायचंय आपल्याला या ठिकाणी. म्हणजे गणितामध्ये आपल्या शेवटची समायोजन सोडवायची आहे की नाही. ही शेवटची समायोजन सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर संस्थेचं भांडवल काढावं लागेल नवीन भांडवल. नवीन भांडवल काढण्यासाठी नवीन भागीदाराचं भांडवल किती रुपये दिले 15,000 दिले आणि नवीन भागीदाराचा हिस्सा किती दिला 1/4. मग नवीन भागीदाराच्या भांडवलावरून सगळ्या संस्थेचं भांडवल काढण्यासाठी एक सूत्र आहे. संस्थेचे भांडवल बरोबर नवीन भागीदारांचे भांडवल गुणिले त्याच्या हिश्श्याचे व्यस्त प्रमाण. त्याच्या हिश्श्याचे व्यस्त प्रमाण. आता नवीन भागीदाराचं भांडवल किती हजार आहे 15,000 आहे आणि त्याचा हिस्सा किती आहे 1/4 आहे. 1/4 म्हणजे त्याचं व्यस्त प्रमाण किती येते माहिती आहे का. त्याचं व्यस्त प्रमाण येते बघा 4/1. किती येते 4/1 येते. इथपर्यंत झालं ओके. आता बघा या ठिकाणी 15 चौक 60 एकूण संस्थेचं भांडवल किती रुपये यायले 60,000 रुपये यायले. कोणाचं भांडवल आले हे संस्थेचं भांडवल यायले. मग आता हे भांडवल काय करायचं माहितीये का त्या भागीदारांच्या नवीन प्रमाणामध्ये वाटप करायचे. नवीन प्रमाण त्यांचं दिले का गणितामध्ये दिलं नाही. जुनं प्रमाण 3:2 आहे. नवीन प्रमाण आपल्याला काढायचे. नवीन प्रमाण काढण्यासाठी एक काम करावं लागेल आपल्याला वेगळं लिहावं लागेल आहे का नाही. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढणे. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढणे. आता नवीन प्रमाण काढायचं कसं तर 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे शिल्लक नफा. आता शिल्लक नफा आपण शॉर्टकटही काढू शकता. कसं 1/4 आहे नवीन भागीदाराचा हिस्सा. काहीच करायचं नाही छेदामधून अंश वजा करायचा. 4 मधून 1 वजा केला उरले किती 3 लिहा आणि छेद जशास तसा लिहून टाका. म्हणजे शिल्लक नफा किती येते 3/4 येते. तरी पण कसं बघा शिल्लक नफा बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. मग 1 लिहा नवीन भागीदाराचा हिस्सा किती 1/4 लिहा. इथे छेदामध्ये काय नाही म्हणजे किती असते 1 असते. छेद सारखे आहेत का नाही. तिरपा गुणाकार 4 1 4 वजाला वजा एकाएकी 1 भागिले 4 1 4. ओके छेदाचा गुणाकार करायचा छेद सारखे होतात. ओके 4 मधून 1 गेला 3 उरले छेद जसा तसा लिहून टाका. शिल्लक नफा किती आला 3/4. आता दुसरं सूत्र आहे दुसरी पायरी आहे नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा किंवा शिल्लक नफ्याचं प्रमाण. पहिला भागीदार कोण आहे
पहिला भागीदार कोण आहे? नर्मदा. त्यांचं प्रमाण काय आहे बघा? 3:2 आहे. 3:2 म्हणजे नर्मदाचं प्रमाण किती येईल? 3/5 येईल. 5 कुठनाला माहिती आहे का? दोन्ही प्रमाणाची बेरीज गुणिले शिल्लक नफा किती आलाय? 3/4. किती येणार बघा? 3×9 आणि 5×4 म्हणजे 9/20 हिस्सा कोणाचा आला? नर्मदाचा. आता लिहायचं गोदावरी. गोदावरीचं प्रमाण काय? 2/5 गुणिले शिल्लक नफ्याचं प्रमाण 3/4. किती? 3×2 6 आणि 5×4 या ठिकाणी गोदावरीचा पण हिस्सा आपण काढला, 6/20 आला. आता कोण आहे? कावेरी आहे. आता कावेरीचा हिस्सा किती आहे? 1/4 आहे का? तिचं जुनं प्रमाण नसते, डायरेक्ट कावेरीचा हिस्सा 1/4 गुणिले आता या शिल्लक नफ्यावर कावेरीचा अधिकार नसते किंवा त्या शिल्लक नफ्यासोबत ती तडजोड करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी काय करायचं? जुन्या भागीदाराच्या प्रमाणाची बेरीज घ्यायची. कशी घ्यायची? नर्मदाचे बघा हे 3 आणि हे 2 किती झाले? 5 झाले. भागिले छेद जशाचा घेऊन टाका, म्हणजे नर्मदा आणि गोदावरीच्या प्रमाणाची बेरीज 3 आणि 2 5 घेतलं, 5/5 म्हणजे किती येणार? 5/20 येणार बघा. कारण 5×1 5 5×4 ओके. या ठिकाणी डायरेक्ट बी प्रमाण काढता येते बघा. कावेरीचं कसं काढता येते? 20 पैकी 9 हिस्से नर्मदाचे प्लस 6 हिस्से कोणाचे? गोदावरीचे. 9 6 किती झाले? 15. मग 20 पैकी 15 गेले तर उरले किती? 5/20. असाही डायरेक्ट शॉर्टकट काढता येते. ओके. मग त्यांचं प्रमाण काय आलं? 9/6/5. आता 9/6/5 जे आले ना प्रमाण, हे 9/6/5 या प्रमाणामध्ये काय करायचं? हे जे 60,000 रुपये आले, तर हे जे 60,000 रुपये आलेत का नाही, हे 60,000 वाटप करायचे. कशा प्रमाणात? 9/6/5 या प्रमाणात. कसं वाटप करायचं? इथं बघा, हे 60,000 एकूण भांडवल आहे. 60,000 भांडवल आहे ना. वाटल्यास वर्किंग नोट मध्ये लिहा व्यवस्थित. कशाला? थोडक्यासाठी हे समजूनच घ्या व्यवस्थित. असं लिहायचं, भांडवलाचे समायोजन. ओके. आता भांडवल किती आले? एकूण संस्थेचं 60,000 आले. ते व्यवस्थित लिहून घ्यायचं बरं का. रफ मध्ये 60,000 कसं काढलं ते पण लिहून घ्या व्यवस्थित. ते महत्वाचं आहे. हे सूत्र महत्वाचं आहे. नवीन भागीदाराच्या भांडवलावरून संस्थेचं भांडवल काढणे. नवीन भागीदाराचं भांडवल गुणिले त्याच्या हिश्श्याचं व्यस्त प्रमाण. नवीन भागीदाराचे भांडवल 15,000 आहे गुणिले व्यस्त प्रमाण म्हणजे 1/4 होतं, तर व्यस्त प्रमाण 4/1 किती आलं? 15×4 एवढं झालं. 60,000 रुपये संस्थेचं नवीन भांडवल आलं. आता हे वाटप करायचे आपल्याला 9/6/5 या प्रमाणात. सगळ्या प्रमाणाची बेरीज करा. 9 6 15 आणि हे 5 20. डायरेक्ट याला 20 न भागायचं. हे 0 कटला, हे 0 कटला. 2 1 2 2 6 0 0 0 किती आला? 3,000 हिस्सा आला. पहिलं नाव कुणाचं घ्यायचं? नर्मदा. नर्मदा किती? 3,000 गुणिले 9 करा. नंतर घ्यायचं गोदावरी नाव. 3,000 गुणिले 6 करा. नंतर घ्या कावेरी. 3,000 गुणिले 5 करा. ओके. 9 3 27. नंतर 6 3 18 आणि 5 3 15 बरोबर. 27,000 18,000 आणि 15,000 हे त्यांचं नवीन भांडवल आले. डायरेक्ट काय करायचं? त्यांचं भांडवल खातं आहे. सॉरी, या ठिकाणी आपलं चुकलं असं वाटायला बरं का. चुकलं तर आपल्याला म्हणता येणार नाही. नवीन भागीदाराचं भांडवल किती आहे या गणितामध्ये बघा. नवीन भागीदाराचं भांडवल किती दिले? 15,000 दिले ना. मग इथं जर प्रिंट मिस्टेक आपलं 12,000 येत असेल त्या ह्याच्यानुसार सोल्युशननुसार, तर इथं 12,000 पाहिजे होतं, पण आपण 15,000च्या हिशोबाने घेतले. ठीक आहे, काही अडचण नाही. आपण बघूता. मग या ठिकाणी त्यांचं भांडवल किती किती येईल बघा.
कुठं काढले आपण, इथं आहे का? ओके. 27,000, 18,000 आणि 15,000. 27,000, 18,000 आणि 15,000 या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी लिहित असताना इथं आपण बघू ह्याला तात्पुरतं होल्ड करूता. 27,000, 18,000 आणि 15,000. समजा आपण यानुसार काय केलं, त्यांचं भांडवल लिहिलं. आता हे भांडवल लिहिल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी, प्रिंट मिस्टेक जर असेल तर थोडंसं आपलं चुकू शकते बरं का. या ठिकाणी समजून घ्या. प्रिंट मिस्टेक जर असेल तर नवीन भागीदाराचं भांडवल जर 15 ऐवजी 12,000 असेल, या ठिकाणी 100% आपलं चुकणार. आणि 12,000च्या हिशोबाने आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. ओके, सॉरी 15,000च्या हिशोबाने आपण सोडवले. मग 12,000च्या हिशोबाने या ठिकाणी सोल्युशन मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ 100% तरी प्रिंट मिस्टेक असावी. ठीक आहे, काही अडचण नाही. आधी आपण बघूता किती रुपये येते काय नाही. 12,000 नुसार डायरेक्ट आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करूत का मग? ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल मग? सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणची एक प्रिंट मिस्टेक आपल्याला मान्य करावी लागेल. कुठली? बरोबर आहे. त्या ठिकाणी ते भांडवल कावेरीचं भांडवल या ठिकाणी मी तुम्हाला 15,000 सांगितलं होतं. 12,000 म्हणजे 15,000 होतं, या ठिकाणी 12. ओके, काही अडचण नाही. एक काम करा, जास्त काय आपल्या चुका होणार नाहीत. एक काम करा, या ठिकाणी नवीन भागीदाराचं भांडवल जे आहे ना, हे नवीन भागीदाराचं भांडवल किती करा? 12,000 करा. नवीन भागीदाराचं भांडवल किती हजार करा? 12,000 करा. या ठिकाणी इथं थोडासा बदल होणार. बदल काय होणार? नवीन भागीदाराचं भांडवल किती हजार आहे? 12,000 आहे. 12,000 गुणिले 4/1 येणार. 12 चौक 48,000 येणार. बाकी काही बी वेगळं येणार नाही. समजा फक्त एवढंच काम करा. तुम्हाला थोडं सांगण्यामध्ये चुकले बरं का. प्रिंट मिस्टेक आहे 100% याच्यामध्ये. नवीन भागीदाराचं भांडवल 15,000 ऐवजी किती हजार करायचे? 12,000 करायचे. ओके, समजून घ्या. बघा, एक प्रिंट मिस्टेक झाली किती चुका होतात बघा. हे प्रमाण बरोबर आहे आपलं 9,6,5, त्यात काही डाऊट नाही. इथे किती आले? 48,000 आले. कसं आलं समजलं? नवीन भागीदाराचं भांडवल गुणले त्याच्या हिश्श्याचं व्यस्त प्रमाण. नवीन भागीदाराचं भांडवल आपण किती घेतलं? 12,000 घेतलं गुणिले 4/1. 4/1 म्हणजे व्यस्त प्रमाण आहे बरं का. आणि 1/4 हिस्सा होता, त्याचं व्यस्त प्रमाण म्हणजे 4/1 येते. काय करायचं या ठिकाणी? 48,000 जे आहेत, 48,000चं वाटप करायचंय. म्हणजे या ठिकाणी आपलं हे 60,000चं जे वाटप होतं, हे 60,000चं वाटप न करता काय करायचं? 48,000चं वाटप करायचं. 48,000चं वाटप कसं? 48,000, 48,000ला किती न भागायचं? 20 न भागायचं. हे 0 कटला, हे कटला. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, बे 0 0, बे 0 0. म्हणजे पहिला भागीदार कोण आहे? नर्मदा. नर्मदाचा हिस्सा किती येईल? 2,400 गुणिले 9 करा. नंतर गोदावरी 2,400 गुणिले 6 करा. नंतर कावेरी 2,400 गुणिले 5 करा. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, आता ही प्रिंट मिस्टेक झाली ते खूप महत्वाची झाली. समजा खूप योग्य झाली. का झाली? कारण अशा चुका झाल्याशिवाय आपल्याला काय गोष्टी समजत नाहीत. तुम्हाला आता काय होईल हे जास्त समजल. आणि दुसरं महत्वाचं, ही चूक जर समजा बोर्डाच्या परीक्षेत झाली, बरोबर आहे ना, तसं होतच नाही 100% चुका, पण समजा झाली, ही चूक जर बोर्डाच्या परीक्षेत झाली तर तुम्हाला या गणिताचे पैकीच्या पैकी मार्क मिळतात. पण कधी मिळतात? जर तुम्ही ते गणित सोडवलं असेल, सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तरच मार्क मिळतात बरं का. जर तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्नच केला नसेल, त्याला ऑर मध्ये असलेलं निवृत्ती प्रकरण सोडवलं असेल, मग मात्र याचे मार्क तुम्हाला मिळणार नाही. ओके, लक्षात ठेवायचं. मग आता किती किती येते बघा. 9,0,0, 9,0,0, 9 चौक 36, हातचा आले 3, 9 2 18, 19 20 21, म्हणजे 21,600. हे किती येणार बघा? 0 0 6 चौक 24, हातचा आले 2, 6 2 12 2, 14,400. आणि हे किती येते? 5,0,0, 5,0,0, 52 चौक
20 ला 0, हातचा आले 2, 5 दुने 10 आणि 2 12. ओके. 21,600, 14,400, 12,000 हे त्यांचं काय आलंय, नवीन भांडवल आले. या ठिकाणी आपण सरळ सरळ नवीन भांडवल त्यांचं लिहायचं. शिल्लक पुढे नेली 21,000, 21,600, 14,400 आणि 12,000. इथपर्यंत झाल्याच्या नंतर फक्त आपली प्रिंट मिस्टेक झाली होती की गणितामध्ये प्रिंट मिस्टेक होती का, त्याच्यात मिस्टेक झाल्यामुळे आपली मिस्टेक झाली पुढे, बरं का. कारण आपण त्या गणितामध्ये जसं दिलं होतं त्यानुसार आपण पुढे गेलो, पण हे सोल्युशन झाल्यामुळे तुम्हाला समजा प्रिंट मिस्टेक आहेत. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर आम्हाला कसं समजावं इथं चुका झाल्यात म्हणून. ते आपल्याला समजत नाही. शेवटी ताळेबंदाची बेरीज करताना आपल्याला ती चूक समजते. जर बेरीज बरोबर येत असेल तर आपलं गणित आलं, बेरीज चुकत असेल तर आपलं गणित चुकलं. ओके. आता काय करायचे बघा, आपण डायरेक्ट यांचं भांडवल घेतलं, शिल्लक पुढे नेली. आता ही शिल्लक काय करा, लगेच परिणाम करून टाका का नंतर विसरते. ताळेबंदाच्या देयता बाजूला घेऊन टाकायचं. ताळेबंदाच्या देयताला हो का भांडवल खाते घेतले, नर्मदा, गोदावरी, कावेरी. 21,600, 14,400 आणि 12,000 रुपये आपण घेऊन टाकले. आता काय करायचं, एका एका भागीदाराचा हिशोब करायचा. पहिल्यांदा कावेरीचा हिशोब करा. कावेरीच्या जमाची बेरीज किती आली, 12,000. कावेरीच्या नावेला काही आहे का, काहीच नाही, 12,000च आहे. दोन्ही साईडची बेरीज बरोबर येऊन जाते. हिला कमी पडणार आणि जास्तही होईना. नंतर बघा गोदावरीचा हिशोब करा. गोदावरीच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आली, जमा बाजूची बेरीज जास्त आली. बघा जमा बाजूची बेरीज आली 32,128. गोदावरी नर्मदाच्या बरं का, चुका झाल्या की चुकाच होत चालल्यात. नर्मदाच्या जमाची बेरीज किती आली, 32,128 आली. नावेला किती आहेत, 21,600. लक्षात ठेवा, नर्मदाला भांडवल कमी पडाले का जास्त व्हाले ते समजून घ्यायचे. त्यांनी ऑलरेडी गणितामध्ये सांगितले जास्त व्हाले म्हणून. म्हणजे जर जमाची बेरीज जास्त असेल, नावेची बेरीज कमी असेल तर समजायचं की भागीदाराला भांडवल काय व्हाले, जास्त व्हाले. मग आता 32,128 मधून जर 21,600 आपण वजा केले, 32,128 मधून जर आपण 21,600 वजा केले तर किती उरतात बघा. हे 28 ला 28, 11तून 6 गेले, 5 राहिले, 1 मधून 1 गेला, 0 राहिले, 3 मधून 2 गेला, 1 म्हणजे 10,528. 10,528 एवढं भांडवल काय व्हायले, जास्त व्हायले. आणि त्यांनी सांगितले की जास्त झालेलं भांडवल कुठं पाठवा, कर्ज खात्याला पाठवा. काहीच करायचं, याला फक्त असं कर्ज खातं म्हणून लिहायचं. 10,528 लिहिलं कर्ज खातं. नावेची बेरीज किती आली मग, 32,128. जास्त झालेल्या भांडवलाकरिता नोंद आहे बघा. नोंद काय आहे, जास्त झालेल्या भांडवलाकरिता इथं बघा, इथे जप्त झाले बरं का, जास्त आहे या ठिकाणी. जप्त झाले या ठिकाणी काय, जास्त झालेल्या भांडवलाकरिता संबंधित भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा आदिकोष किंवा चालू किंवा कर्ज. मग त्याने आपल्याला रोख खात्यामार्फत म्हणले का नाही, आदिकोषामार्फत म्हणले का नाही, चालू मार्फत म्हणले का नाही, फक्त कर्ज खात्यामार्फत म्हणले. मग इथं आपण काय करायची, नोंद कशी वाचायची, ही संबंधित भागीदाराचे म्हणजे नर्मदाचे भांडवल खाते नावे कर्ज खात्याला जमा, नर्मदाच्या कर्ज खात्याला जमा. नर्मदाच्या भांडवल खात्याच्या आपण नावे बाजूला घेतले बघा, कर्ज खाते 10,528. आता हे कर्ज खाते ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला, देयता बाजूला घ्यायचं का, या ठिकाणी असं कर्ज खाते म्हणून घ्या. नर्मदा 10,528 ताळेबंदाच्या देयताला घ्यायचं. त्यानंतर गोदावरीच्या जमाची बेरीज करा. 30,752 आले. नावेची बेरीज किती आहे, 14,400 आहे. दोन्ही मधला फरक काढला, 16,332 आले. म्हणजे 30,752 मधून हे 14,400 वजा करायचे गोदावरीची. मग दोन्ही मधला फरक येते 16,352. याला आपण ऑलरेडी कर्ज खातं म्हणून घेतले, 16,352. 30,752 मधून 14,400 वजा केले तर 16,352 एवढं भांडवल गोदावरीला काय व्हाले, जास्त व्हाले. आणि जास्त झालं भांडवल कुठं पाठवायचे, कर्ज खात्याला पाठवायचे. इथं आपण कर्ज खातं म्हणून घेतलं. हेच कर्ज खाते ताळेबंदाचे देयताला अवकाश लिहायचं. गोदावरी 16,352 इतकं झालं. आता रोख खातं बंद करा. रोख खात्याच्या आधी नावेची बेरीज करा. रोख खात्याच्या नावेची बेरीज आली 16,000. जमाला काहीच नाही, डायरेक्ट लिहायचं. शिल्लक पुढे नेली 16,000. जमाची बेरीज येऊन जाईल 16,000. आता हे 16,000 ताळेबंदाच्या संपत्तीला घ्या, काय म्हणून, रोख शिल्लक म्हणून घ्या 16,000.
एवढं घेतल्यावर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या काय करा, बेरजा करा. देयताची बेरीज येते 1,24,480, संपत्तीची बेरीज येते 1,24,480. सगळ्यात महत्वाचं मी दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाल्यामुळं थोडस आपण चुकीच्या पद्धतीने गणित सोडू लागलो. कुठून? त्या नवीन भागीदाराच्या भांडवलावरून. हे स्टार्टिंगला मला समजायला पाहिजे होतं, मी थोडस लक्ष केलं नाही की जेव्हा आपण त्या नवीन भागीदारानं आणलेलं भांडवल आहे, तुम्हाला ते प्रश्न पडला असेल. हा, नवीन भागीदाराने आणलेलं भांडवल जे आहे तर ते भांडवल चुकीचं होतं, म्हणजे 15,000 होतं तर त्याऐवजी 12,000 पाहिजे होतं, म्हणून आपलं पुढे थोडस चूक झालं बरं का या ठिकाणी. नवीन भांडवल काढताना आणि वाटप करताना काही अडचण नाही, परत तुम्हाला मी समजून सांगितले. तरीही तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ बघायला पण चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून आमच्या काही चुका होत असतील तर त्या चुका आम्हाला काय करता येतील, सुधारता येतील. ओके, या ठिकाणी आपण थांबवता. धन्यवाद.